आज इथे मी बनवणार आहे मस्त अशी गोवन डिश। गोव्याला सकाळी सुरुवातच ह्या डिशपासून सुरुवात होते। खूप म्हणजे खूपच मस्त लागते, खायला खूपच छान आहे ही आणि बनवायला तर अगदी सोपी आहे। आणि हे बघा तुम्ही बघू शकता की ते मस्त अशी आपली ही वाटाण्याची आमटी, पण गोव्याला ह्याला बोलतात चण्याचं रोस। चण्याचं रोस बोलले ना की सगळ्यांनाच हा आवडतो। सकाळची ही ब्रेकफास्ट ह्याच म्हणजे कुठल्याही हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर चण्याचं रोस म्हणजे भाजी आणि पाव देणार आहे। पाव भाजी नाही, पावभाजी वेगळी, भाजी आणि पाव बोलतात ह्याला। महाराष्ट्रामध्ये जर आपण हे केलं तर हे चपाती सोबत खातो, पण गोव्याला कुठेही जर तुम्ही गेलात ना, गोव्याच्या कुठल्याही भागात, तर हे तुम्ही जर तुम्हाला हॉटेलमध्ये देखील असेल ना तर सर्व हे पावासोबतच होणार आहे। आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे भिजलेले हिरवे वाटाणे। इथे 1 वाटी मी हिरवे वाटाणे भिजवून घेतलेले आहे। 5-6 तास भिजवून घ्यायचे किंवा तुम्ही रात्रभर भिजवले ना तरी चालेल। हे व्यवस्थित भिजून झाल्यानंतर ॲटलिस्ट मला 5 ते 6 तास हे भिजवायचे आहे। त्यानंतर मी इथे छोट्या कुकरमध्ये हे बॉईल करणार आहे आणि जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये बॉईल करताना पाणी देखील घालायचं नाही। साधारणतः 1 ग्लास म्हणजे जेवढे वाटाणे आहे त्याच्या अगदी थोडं वरती येईल एवढं पाणी घालायचं आहे। आणि थोडंसं म्हणजे अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं, थोडंसं टेस्ट येण्यासाठी। म्हणजे बॉईल होताना चण्यामध्ये मीठ घातलं वाटाण्यामध्ये की मस्त असे हे टेस्टला येतात। आणि छोट्या कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढायच्या आहे, मोठा कुकर असेल तर 1 शिट्टी काढून घ्यायचे। कुकर होईपर्यंत इथे आपण त्याचं वाटण म्हणजे मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी बारीक चिरलेले 2 कांदे घेतलेले असे उभे चिरून आणि 1 वाटी खोबरं घेतलेले। खोबरं आपल्याला इथे ओलं खोबरंच घ्यायचं आहे। आणि सुक्या मसाल्यामध्ये इथे आपल्याला तिखट आणि लाल तिखट जे मिरच्या असतात ना ते घ्यायचे आहे, प्लस कलरवाल्या मिरच्या म्हणजे 7-8 मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे। अर्धा चमचा बडीशॉप घेतलेला, 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, 1 चमचा धने घ्यायचे, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी आणि 1 वेलची आणि अर्धा चमचा खसखस घ्यायचे। सर्वात आधी आपल्याला हा मसाला जे आहे ना सुक्का मसाला तो अगदी म्हणजे सुक्काच भाजून घ्यायचा। ह्याच्यामध्ये भाजताना तेलाचा वापर करायचा नाही। सर्वात आधी आपल्याला हे मिरच्या घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं। जर तुम्हाला तिखटचं प्रमाण जास्त आवडतं तर थोडं मिरच्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, पण इथे मोस्टली जर मी ही गोवन पद्धतीमध्ये करते तर ही भाजी जी असते म्हणजे हा चण्याचा रोस ज्याला बोलतात तो जास्त तिखट नसतो। त्यामुळे हे बघा तुम्ही जास्त मिरची जर घालत असाल तर थोडंसं स्पायसी होणार। त्यानंतर बाकीचे देखील मसाले घालून हलकंसं 1 मिनिटासाठी हे परतून घ्यायचं आहे आणि हे थंड करत ठेवायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं ना की आपण जे उभा चिरून जे कांदा घेतलेला आहे इथे कांद्याचा वापर जरा जास्त करायचा आहे। 2 कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहेत आणि हे घालून आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं। हे बघा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि कलर जसा चेंज झाला, कांद्याच्या पाकळ्या हे बघू शकता तुम्ही वेगळ्या झाल्या आणि कलर हलकासा चेंज झाला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण ओलं खोबरं आहे घेतलेलं आहे इथे, आणि इथे लक्षात ठेवायचं आहे सुक्या खोबऱ्याचा वापर नाही करायचा आहे। जर तुम्हाला ऑथेंटिक गोवन टेस्ट पाहिजे तर तुम्हाला हे ओलं खोबरंच घातलं पाहिजे, कारण गोव्याला मोस्टली ओलं खोबरंच वापरलं जातं, सुक्कं खोबऱ्याचा वापर खूप कमी होतो। आणि हे एकदम असं खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजताना एक लक्षात ठेवायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती बारीक ठेवूनच भाजायचं आहे। कारण मी का सांगते, कारण हे आपण जे वाटण आहे महाराष्ट्रामध्ये कसं कांदा टोमॅटो जेव्हा फोडणीला घालतो की वाटण जरी भाजलेलं असलं तरी देखील आपल्याला ते तेलामध्ये परतावं लागतं, पण इथे ही पद्धत वेगळी आहे। त्यानंतर काय खोबरं परतून झालं, व्यवस्थित खरपूस भाजून झालं, 1 चमचा हळद घालायचे, 5-6 कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी ओली कोथिंबीर। गॅसची आपल्याला इथे बंद करून घ्यायचं आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड झालं की मग आपल्याला हे मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आणि मिक्सरमध्ये लावताना कसं हे गरम नाही असलं पाहिजे, पूर्ण थंड झाले कीच हे मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे, अगदी असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, हे जे आपण खोबरं खरपूस का भाजले, कारण ह्याचं जे आपण वाटण जे केले ते डायरेक्ट आपण भाजीमध्ये घालणार आहे। हे कोणत्याही प्रकारे तेलामध्ये भाजलं, तेल सुटेपर्यंत भाजलं जाणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही टिप समजा किंवा तुम्ही हे लक्षात ठेवा की हे आपल्याला इथे अगोदरच खोबरं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, त्यानंतर त्याचा
फाईन अशी पेस्टमध्ये वाटण तयार करायचं आहे। हे बघा इथे वाटण होईपर्यंत आपले वाटाणे पण भिजले गेले आहे। इथे मेन म्हणजे वाटाणे आपल्याला जास्त म्हणजे ओव्हर कुक करायचे नाही, अगदी म्हणजे वाटाणा हातामध्ये घेतला की चिमटला पाहिजे एवढं। आणि फोडणीसाठी आपल्याला लागलं एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि एक टोमॅटो आणि बटाटे इथे घालणं खूप गरजेचं आहे। पण बटाटे जास्त नाही घालायचं, एकच छोटा बटाटा, पण त्याची साल नाही काढायची, सालीसकट आपल्याला हे घालायचं। त्यानंतर मी त्याच कढईमध्ये 1-2 चमचे तेल पुन्हा ॲड केलेलं आहे आणि कांदा देखील मी बारीक चिरलेला नाही, उभा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता हे दोन्ही एकसाथ तेलामध्ये घालायचं। हलकंसं क्रंची म्हणजे असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा। हा जे कांदा आहे तो खाताना म्हणजे जे आमटी आहे त्याच्यामध्ये खाताना आपल्याला आला पाहिजे, म्हणून हा जास्त ओव्हर फ्राय किंवा ओव्हर कुक नाही करायचा आहे कांदा। हे बघा तुम्ही बघू शकता हलकसा फ्राय झाला ना की मग ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहे। टोमॅटो देखील घालून आपल्याला सेम प्रोसेस करायचं। अगदी कांदा टोमॅटो पूर्ण स्मॅश होईपर्यंत हे तेलामध्ये परतवायचं नाही आहे। हलकंसं म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतवायचं, जास्त इथे स्मॅश करायची गरज नाही। कारण जर तुम्हाला ऑथेंटिक टेस्ट पाहिजे ना तर ह्याच प्रोसेस तुम्ही फॉलो करा। आणि त्यानंतर काय एक बारीक जे चिरलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे। हे बघा व्यवस्थित हे एकदा असं परतून घेतलं, जास्त वेळ तेलात परतवलेलं नाही। त्यानंतर जे आपण वाटण रेडी केलेलं आहे ते घालून घ्यायचं। हे देखील आपल्याला तेलामध्ये पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजायचं नाही, फक्त एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता, तरच तुम्हाला ती गोवन ऑथेंटिक टेस्ट भेटणार आहे। जर तुम्ही जास्त वेळ भाजलं ना की त्याची टेस्ट थोडी वेगळी होणार। वाटाणे आपल्याला इथे घालायचे आहे, पण शक्यतो 1 चमचा आपल्याला इथे साईडला काढून ठेवायचे आहे। वाटाणे सगळे घालून घेतले ना की त्यानंतर 1 चमचा मी इथे साईडला घेतलेले आहे, कारण मी तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलते जर ऑथेंटिक टेस्ट पाहिजे ना तर ही प्रोसेस नक्की फॉलो करा। 1 चमचा वाटाणे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे। मिक्सरला अगदी म्हणजे जाडसर असं वाटून घ्यायचं, बारीक एकदम पेस्ट नाही करायची। आणि ते वाटण देखील आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं आहे। भाजी म्हणजे गोव्याला ह्याला चण्याचं रोस बोलतात, जर महाराष्ट्र भाषेमध्ये बोललं तर वाटाण्याची आमटी। पण महाराष्ट्र पद्धतीने करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, पण गोव्याच्या पद्धतीने हाच प्रोसेस फॉलो केला जातो। खूप छान अशी ही वाटाण्याचा रोस किंवा वाटाण्याची आमटी बनली जाते। त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे। मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की आपण वाटाणे शिजताना थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मीडियम गॅस किंवा स्लो गॅसवर 10-15 मिनिटं शिजायचं आहे किंवा बटाटा शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालायची आहे आणि अशा पद्धतीने गोवन ऑथेंटिक टेस्टमध्ये आपल्या चण्याचा रोस रेडी झालेला आहे। गरमागरम असा सर्व करायचा आहे। खूप छान असा हा बनतो आणि पटकन बनतो, बनवायला जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी ही टेस्ट अगदी म्हणजे खूप मस्त लागते। आणि ही रेसिपी माझ्या आजीची आहे, ती जेव्हा पण कधीही वाटाण्याचा रोस किंवा आमटी बनवायची असेल ना, फ्रेश मसाला काढूनच ही आमटी बनवली जाते। ती कधीही म्हणजे मसाल्याचा वापर नाही करत आहे, म्हणजे रेडीमेड मसाल्याचा। आणि त्यासाठी ही एकदम म्हणजे ऑथेंटिक अशी टेस्ट आहे। आणि गोवन बोलला तर महाराष्ट्रामध्ये आपण जर जास्त करून पावचा यूज नाही करत, ते चपातीसोबत खाल्लं जातो। आणि गोवनमध्ये जर तुम्ही कुठेही गेलात ना, कुठलीही आमटी किंवा कुठलाही पदार्थ लिक्विड असेल तर तो नक्की तो पावासोबतच खाल्ला जातो। तर तुम्हाला ही आजची माझी गोवन रेसिपी चण्याचा रोस आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो नक्की घरी बनवून बघा। थँक्यू।